श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण पाहतो की आता नवरात्री उत्सव हा हळूहळू आता जवळ यायला लागलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच आता आतुरता लागलेली आहे माता लक्ष्मीच्या म्हणजेच माता दुर्गेच्या स्थापनेची. आणि त्यामुळे आपण आता घराची साफसफाई असेल किंवा आपल्या घरातलं जे काही सजावट असेल ती करण्याच्या आपण मागे लागलेलो असतो. कारण की घटस्थापना हा आपल्या जीवनातील खूपच महत्त्वाचा दिवस मानला जातो. या 9 दिवसामध्ये जर आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे जर सेवा केली, अगदी मातेचं म्हणजे उपासना केली, जप केला, नामस्मरण केलं, तर आपल्या जीवनामध्ये येणारं जे पुढचं आयुष्य आहे ते सुखाचं भरभराटीचं जात असतं. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला घराची जी आहे ती पूर्ण स्वच्छता करायची असते. कारण की माता लक्ष्मी म्हणजेच दुर्गा माता त्याच घरामध्ये येत असते जिथे अगदी स्वच्छता असते. ज्या घरामध्ये सगळं काही पाळलं जातं नित्यनेमाने, ज्या गोष्टी मातेला प्रसन्न करणाऱ्या असतात, त्याच जर गोष्टी त्या घरात होत असतील तर माताला बोलवायची सुद्धा गरज पडणार नाही. आपोआपच त्या घरामध्ये माता ही खेचली जात असते. पण तरी देखील आपल्याला या घटस्थापनेचा योग्य मुहूर्त काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. देवीची विधिवत पूजा कशी करायची हे देखील मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. आणि शेवटचं म्हणजे एक छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून या नवरात्रीमध्ये जर तुम्ही 9 दिवस उपवास नाही केले तर फक्त बसता उठता जरी उपवास केले ना, तरी तुमची जी काही मनोकामना आहे ना ती पूर्ण होणार आहे मित्रांनो. तर नवरात्रीला अवघ्या काही दिवसातच आता सुरुवात होणार आहे. देवीचा 9 स्वरूपाची पूजा नवरात्री केली जाते. हिंदू धर्मातील हा अत्यंत मोठा उत्सव आहे माता लक्ष्मी म्हणजेच दुर्गे मातेचा. या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते आणि आपण आपल्या सगळ्याच देवींची पूजा करत असतो यामध्ये. म्हणजे आपली कुलदेवता असेल, सगळी देवता ज्या देवी देवतांमधील ज्या देवी आहेत त्या देवींची या दिवसामध्ये पूजा केली जाते. 9 दिवसांचे नवरात्र व्रत अनेक जण या काळामध्ये करत असतात. घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव हा संपत असतो. पाहूयात यंदा नवरात्री केव्हा सुरू होणार आहे, घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे, देवीची विधिवत पूजा या काळामध्ये कशी करायची आहे. तर महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गेने वाईटावर विजय मिळवला होता. याच कारणास्तव देवी दुर्गेला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्रीकडे पाहिलं जातं. या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो. नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपे जपली जातात, पूजली जातात. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. हे घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी या घटाचे विसर्जन करण्यात येते. घटामध्ये सगळ्या प्रकारचे धान्य आपण लावत असतो आणि त्यानंतर त्या घटातून जे धान्य उगवून येतं ते धान्य म्हणजेच आपली भरभराटी असते. असं म्हटलं जातं की जेवढे जास्तीत जास्त धान एकदम घनदाट असं तुमच्याकडे जेव्हा त्यातील धान्य उगवून येतं तेव्हा आपल्या घरामध्ये अगदी सुखसमृद्धी आणि धान्य हे उगवून आलेल्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणजेच काय की मातेचा आशीर्वाद आपल्यावरती अगदी भरभरून भेटलेला आहे असा त्याचा अर्थ होत असतो. माता ही आपल्यावरती प्रसन्न झालेली आहे. त्यामुळे घटस्थापनेची जे काही नियम आहेत किंवा घटस्थापनेचा व्यवस्थित अगदी पूजा व्यवस्थित तुम्हाला करायची आहे, जेणेकरून ते घटाचे जे धान्य आहे ते व्यवस्थित तुम्हाला उगवता आले पाहिजेत आणि घनदाट हिरवेगार असे दिसले पाहिजेत. नवरात्रीमध्ये त्या घटामध्ये तुम्हाला जास्त पाणी टाकायचं नाही किंवा पाणी कमीही पडू द्यायचं नाही. अगदी थोडासा शिंतोडा त्याच्यावरती तुम्हाला टाकायचा आहे, जेणेकरून धान्य अगदी घनदाट आणि चांगले उगवून येईल. याच्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. नवरात्रीच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो आणि हे घट 9 दिवस आपल्याकडे आपल्या घरामध्ये असतात. म्हणजेच काय, थोडक्यात की ही असते ती म्हणजे माता दुर्गा आणि ही 9 दिवस आपल्या घरामध्ये बसलेली असते आणि दसऱ्याच्या दिवशी या घटाचे आपण विसर्जन करत असतो. तर यंदा मित्रांनो, नवरात्री उत्सव केव्हा आहे, घटस्थापनेचा मुहूर्त नक्की काय आहे, कोणता आहे, देवीची विधिवत पूजा काय आहे, शुभ वेळेतच या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ते पुढं आता मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे. पण त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गेचा जय जयकार करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, नवरात्र उत्सव 2025 या वर्षीचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो संपणार असतो. यंदा नवरात्री उत्सव हा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाईल. नवरात्र उत्सव समाप्ती 30 सप्टेंबरला नवमी असून यंदा 1 ऑक्टोबरला महानवमी आहे.
महानवमी 1 ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव 10व्या दिवशी संपणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 9 दिवसाचे नाही तर यंदा जी आपल्याकडे घटस्थापना आहे ती 10 दिवसाची असणार आहे मित्रांनो. त्यामुळे असा हा योगायोग, खूप दिवसातून असा हा योगायोग तयार झालेला आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे की तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे हा योग तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्याला 10व्या दिवशी याचं जे आहे ते उद्यापन जे आहे ते करायचं आहे. या दिवशी ते आपल्याला संपवायचं आहे. तर सोमवारी 22 सप्टेंबर 2025 सकाळी 6:09 मिनिटापासून ते सकाळी 8:09 हा जो आहे तो शुभ मुहूर्त असणार आहे. अभिजित मुहूर्त जो आहे सकाळी 11:49 मिनिटापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत असणार आहे. या काळातच तुम्ही घटस्थापना करू शकता मित्रांनो. तो अत्यंत शुभ काळ आहे तुम्हाला पूजा करण्याचा. आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही काळामध्ये तुम्ही पूजा करू नका. शक्यतो सकाळचा जो मी तुम्हाला टाईम सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा टाईम आहे. सकाळचा शुभ मुहूर्त आहे, म्हणजे 6:09 ते सकाळीच 8:06 या काळामध्येच तुम्ही जर केला तुमची घटस्थापना तर त्या चांगलं ठरणार आहे, शुभ ठरणार आहे मित्रांनो. घटस्थापना व देवीची पूजा विधी आता मी तुम्हाला सांगते. नवरात्र उत्सव हा 22 सप्टेंबरला सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावर केली जाणार आहे. नवरात्री देवीची घट बसवण्याला महत्त्व आहे. अनेक जण आपापल्या पद्धतीने हे घट बसवत असतात. मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व माती धान्य पेरले जाते. त्यात एक कलश मांडून कलशाला नारळ, विड्याची पाने ठेवली जातात. त्या कलशाला रोज आहे त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरायचं असतं. फुलांची माळ आणि करडीची माळ आमच्या इकडे घालत असतात. करडीच्या फुलांची माळ जी आहे पिवळ्या कलरची असतात ती तुम्हाला घालायची आहे. प्रत्येक दिवसाला एक माळ त्या घटाला घालायची असते. आणि देवीची नित्यनेमाने तुम्हाला आरती करायची आहे. घरामध्ये कापूर, धूप, दीप तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ लावायचं आहे. घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा करायची आहे. या काळात आपल्या देवघरात अखंड ज्योतीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि पुढील 9 दिवस देवीची सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून तिची पूजा करायची आहे. देवाऱ्यातील देव एकदा का खाऊच्या पाण्यावरती मांडल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला उचलायचे नाहीत. ते नेमके दसऱ्या दिवशीच तुम्हाला उचलायचे आहेत मित्रांनो. तर अशी जी माहिती आहे ती तुम्हाला मी दिलेली आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, वेळ काय आहे, हे तुम्हाला मी सर्व काही सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, 9 दिवस तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तुमच्या उंबऱ्यावरती थोडेसे तांदूळ आणि एक कापराची वडी तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती तिन्हीसांच्या वेळेला तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा जो आहे तो नाश होईल आणि नकारात्मक गोष्टी ह्या जळून खाक होणार आहेत. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.